श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। लासलगाव बाजार समितीत नवीन व्यापाऱ्यांना संधी दिल्याने शुक्रवारी लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव सुरू झाला। विंचूरसह लासलगावचे इतर नवीन व्यापाऱ्यांनी लिलावात भाग घेत कांदा खरेदी केली। कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 1550 रुपये इतका भाव मिळाला। हमाली तोलाईवरून व्यापारी आणि माथाडी यांच्यात वाद निर्माण झाला। त्यामुळे गेल्या 15 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समितीत कांदा लिलाव ठप्प आहे। मात्र आजपासून लासलगाव बाजार समितीत कांद्याला लिलाव सुरू झालाय। मात्र अद्यापही जिल्ह्यातील इतर बाजार समिती या बंदच आहेत। याबाबत शेतकरी आणि व्यापारी या दोघांचंही म्हणणं आपण ऐकूया। आज व्यापारीने जे आपल्या बाजार समितीने जे नवीन व्यापाऱ्यांना संधी दिली त्याचा फायदा असा झाला का आम्हाला लासलगाव मार्केट कमिटीमध्ये माल घेण्यासाठी उतरता आले आणि सगळे व्यापारी एकत्र एकवटल्यामुळे आज मार्केट पण वाढलंय। आज हायेस्ट मार्केट निघालं 2900 रुपयाचं, तसं सरासरी मार्केट आहे 1800 ते 2000 रुपये। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना पण योग्य भाव भेटला आणि आम्हाला पण चान्स भेटला की इथं लासलगाव मार्केटमध्ये उतरण्याचा। मी एकनाथ रामभाऊ जोगाले असं सांगतो की जो व्यापारी वर्ग वेठीस धरीत होता शेतकऱ्यांसाठी, तर तो मार्केट कमिटीने जो निर्णय घेतला, जे नवीन व्यापारी उतरवले त्यात नवीन व्यापाऱ्यांचा ते पण एक व्यवसायासाठी लागले आणि शेतकऱ्याच्या दृष्टीने संचालक मंडळाने जो निर्णय घेतला तो एकदम योग्य निर्णय घेतला। लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव सुरू झाल्याने नाशिक जिल्ह्यासह परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। दरम्यान लिलाव सुरू करण्यासाठी नवीन व्यापाऱ्यांना संधी दिल्यानं गेल्या 15 दिवसांपासून पडून असलेल्या कांद्याची विक्रमी आवक झाल्याची पाहायला मिळते। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।